एवढे पुरस्कार तुम्हाला मिळाले, पुरस्काराच्या माध्यमातून आता तुम्ही जनतेची सेवा करायचं बोलताय। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये काही असे मंत्री आहेत, काही अशी मंत्र्यांची मुलं आहेत की जे गैरव्यवहार करतात, जमिनीचे भ्रष्टाचार करतात। कसं बघताना हे दुर्दैव आहे। मंत्र्यांची मुलं जर वागत असतील ते मंत्राचा दोष आहे। संस्कार हे महत्वाचे असतात। पहिले कुटुंबातले संस्कार, घरचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार। आज राळेगण सिटीमध्ये एवढं मोठं गाव आहे पण कधी गडबड नाही, गोंधळ नाही, वाईट कधी वागत नाही। तेव्हा हे त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे। कुठेतरी अपुरा पडतो, त्याच्यामुळे कधीतरी घडतंय। त्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांच्या मुलांना काय सल्ला देणाऱ्यांना? तुमचं एवढं म्हणजे वय झालंय तरी तुम्ही जनतेसाठी झटताय। त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळालं ते कशासाठी मिळालं? फक्त खायचं प्यायचं, जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही। मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे। ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय, बुद्धी दिली, शक्ती दिली की मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, माझं कर्तव्य काय, मला जायचं कुठं, हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे। हा जर विचार केला तर तुमच्यातून वाईट वागणं होणार नाही। असंच एक प्रकारांना पुण्यामध्ये घडलाय। अजित पवारांच्या मुलाने 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटी रुपयामध्ये खरेदी केली आहे। त्याच्यावरून आता वाद विवाद सुरू झालाय। कसं बघता तुम्ही? एवढं वर्ष जनतेसाठी काम करताय, वयाचे 80 वर्ष होत आले। ज्यांचं कर्तव्य त्यांच्यासोबत आपण आपल्या कर्तव्यानुसार चालत राहायचं। आता देशाची लोकसंख्या एवढी आहे, कुठं कुठं आपण लक्ष देणार, पण आपण प्रयत्न करायचा। चांगलं वागणारे लोक असतील तर चांगल्या मुलांच्यावरती संस्कार करायचे आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशा होतील हे पाहायचं। हे जमिनीचे जे गैरव्यवहार होत आहेत ना महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावरती आता कारवाईची मागणी होती। कारवाई झाली पाहिजे, पण नुसत्या कारवाईने थांबणार नाही। सरकारने धोरणं अवलंबले, कठोर पावलं उचलले पाहिजे। अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे। असे निर्णय घेतले तर परिणाम होईल। ओके अण्णा, 9 तारखेला फडणवीस येत आहेत, मुख्यमंत्री येणार आहे आपल्या कार्यक्रमाला। अण्णा, दुसरी गोष्ट, आता निवडणुका पण समोर आलेल्या आहे। यामध्ये बऱ्याच असे दुबार नावं, डुप्लिकेट नावं त्याच्यामध्ये आढळून आलेली आहेत। कसं बघता अण्णा? फेक नावं जे डुप्लिकेट म्हणतो आपण, एकाच माणसाचे 4-4 नावं आलेले। हे दुर्दैव आहे, आमचं दुर्दैव आहे। भारतासारख्या देशामध्ये इलेक्शन लावतं चांगल्या माणसाने पुढे जावं, गाव समाज देश डोळ्यासमोर ठेवावं। अशा ठिकाणी हे घडतं, ते दुर्दैव आहे। अण्णा, आपण दिल्लीमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस आपण मागणी केली होती बॅलेट पेपरची। आता ईव्हीएम मध्ये पण घोटाळे वाढलेत असे आरोप होतोय। कसं बघता? बॅलेट पेपरवर घेतलं पाहिजे? ते काढणं जर पुढे पडणार, एवढं होईल तेवढं करावं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।